कॅप्टन मॅच. टॉस जिंकला अर्थातच आपण पाहिलं तर नाईक बाय 11 टीम न दी वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग घेतली आहे पहिल्यांदा टॉस जिंकून. मजा येईल मॅचला. ओम साई MTC सध्या ड्रोन व्ह्यू पाहत आहे. अप्रतिम अक्षय शेट मात्रे यांचा ड्रोन व्ह्यू पाहत आहे. कारण की अक्षय मात्रेनं यावर्षी हा ड्रोन कमीत कमी 2 लाखाला 20 कमी आहेत. मला वाटतं 2 लाखाचा ड्रोन आहे हा. बाई नयाले की आहे. मागच्या वर्षी याच स्पर्धेला ड्रोन पडला होता खाली, क्रॅश झाला होता. आता नवीन घेऊन आलाय तो. 4 ओव्हर आणि एकाच एंडने. गुड डिसिजन. एक एंड पूर्ण खराब झालाय त्यासाठी. एक एंडने मॅच एक एंड पूर्ण खराब झालाय. अंपायरनं चांगला डिसिजन घ्यायला सांगितलाय. 4 ओव्हरची मॅच खूप छान आहे. चला लगेच स्पीडअप घ्या मॅचला, कारण की अंधार पडत येईल. एकाच साईडून मॅच खेळली जाईल, कारण की दुसरी साईड खराब झाले. पॉवर प्ले एकच, 4 बॉलर. चला स्पीडअप घ्या प्लीज, थोडासा स्पीडअप घ्या. चला प्लीज टीम. बॅट्समन या मैदानामध्ये 12वे खेळाडू तुमचं पुन्हा स्वागत आहेत का? हा स्वागत आहे. मॅचचे डिसिजन. बॅट्समन या वेलकम. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आहे. टॉस जिंकून बॅटिंग. येस, दोन्ही बॅटर दाखल होत आहेत मैदानामध्ये. नाईक बाय 11 आणि केदार चॅम्पियन अशी मॅच आहे. टॉस आपण पाहिलं तर या मॅचचा जिंकला नाईक बानं. दादा बॅटिंग घेतली त्यांनी. टॉस जिंकून बॅटिंग. ड्रोन व्ह्यू सध्या फलंदाजांना कव्हर करतोय अक्षय बात्रे. ड्रोन व्ह्यू संपूर्ण आपण पाहिलं तर हँडल करतोय. आता तो अंपायर आणि फलंदाजांच्या अगदी डोक्याच्या वरती आहे. आणि अंपायर आपण आता थम्सअप दाखवू शकतो. ऑल दी बेस्ट अंपायर. ड्रोन मध्ये बघून से हॅलो. येस, थँक्यू. आणि हा व्ह्यू सध्या संपूर्ण मैदानाचा तुम्ही आता ड्रोन वरती चाललाय पहा. ड्रोन आणखीन मागे जाईल. या मैदानाचा व्ह्यू सध्या तुमच्या समोर. 4 ओव्हरची मॅच. येस, नाईकबाचे 12वे खेळाडू वेलकम. मॅचच्या दिशेनं राहुल दाखल झालाय गोलंदाजीसाठी. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. फायनल मॅच बनपुरी प्रीमियर लीग 2025 फायनल ला होते सुरुवात. टाळ्या वाजून देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू लॉफ केलाय. कॅच महत्वाची. ओ माय गॉड, कॅच हवे मध्येच फिरत होती ही. कॅच हवे मध्येच फिरत होती.
2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. लव कॅच हवेत होती भाऊ. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. अंतिम लढत बनपुरी प्रीमियर लीग 2025 ची. आणि या इंग्रजीमध्ये म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिली अण्णा कंक यांना आणि पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय. आणि हा झेल होता की पहिल्या क्रमांकाचा करंडक होता 4 षटकामध्ये स्पष्ट होईल. अगदी काय खेळ राहिला. चिवट खेळाडू अण्णा कंक नाही सोडत शेवटपर्यंत मॅच. ओहो या देखील आपण पाहिलं तर खाली राहिला चेंडू घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. निर्धाव चेंडू. मॅच बनेल आणि अजून बनवायला मजा येईल. आम काय केली आहे भाई. राहुल पहिलं षटक हातात असताना ज्या प्रकारे या पहिले 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात एक संधी निर्माण केली होती राहुल यांनी. परंतु अण्णा कंक एक फायटर खेळाडू आहेत. बायफुटला जाऊन हलक्याने लेट कट केला. थर्ड मॅनला अगदी मागे धावतो. एक धाव प्राप्त केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव इथे मात्र प्राप्त होणार नाहीये. लेटकटचा फटका ज्या प्रकारे शतरक्षक वेगाने गेला. एक सिंगल धाव. टीमची धाव संख्या 3. 4 षटकांची लढत. 3 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी. मिस्टर बीपीएल कोण असेल याची चर्चा मात्र संपूर्ण बनपुरी गाव पाटण तालुक्यामध्ये रंगली जाते. अंतिम लढत ग्रँड फिनाले. 2 स्पर्धेतील सर्वोत्तम संघ 2 मातब्बर संघ अंतिम लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधात. लॉफ करण्याचा प्रयत्न खेळाडू लॉंगॉनला आहे. ओ हो 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 त्याच्या डोळ्यासमोरून नशिबाचा 1% काय असतो तो हा चौकार. चौकार आला. 4 चेंडू झाले. टीमची टोटल आहे तब्बल 7. अरे बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला चांगला. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. अण्णा कंक आणि त्यांच्या साथीला आहेत रविराज कुंभार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 8 धावा. मांडडरे पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राहुल यांनी चांगली गोलंदाजी केली. शतरक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. 1 to go. 8 धावा धाव फलकावर. 8 धावसंख्या स्कोर कडवती सजले सध्या. लॉफ करण्याचा प्रयत्न. डाऊन डी ग्राउंड. खेळाडू आहे चेंडू पर्यंत पोहोचतात. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आहे 9. ते पहिल्या क्रमांकाचे चॅम्पियन होतील का. सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती इथे दाखल झाले. ताई विनंती करेल आपण व्यासपीठावरती बसू शकता. यस थँक्यू. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मैदानामध्ये या फायनल मॅच साठी दाखल झालेले आहेत ताई अर्थातच सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाले. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात या बनपुरी प्रीमियर लीग 2025 मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 धावा. फायनलचा थरार. व्हॉट अ मॅच. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चांगल्या टप्प्यावरचा चेंडू. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील अण्णा कंक. कारण ज्या प्रकारे आपण सेमीफायनलची लढत पाहिली सर तिथून मात्र या संघाचा आत्मविश्वास आता एका वेगळ्या स्तरावर असेल. कारण केदार चॅम्पियन संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली खेळले आणि दुसऱ्या बाजूला ज्या फलंदाच्या बॅटमधून तब्बल 74 धावा आल्यात. अण्णा कंक या मॅच मध्ये स्ट्राईक वरती आहेत. अण्णा कंक खूप खेळाडूंना थकवले. या खेळाडूंना अक्षरशः हार मानली नाहीये. या देखील बिगिन करण्याचा प्रयत्न. फाईनला खेळाडू आहे. चेंडू अगदी हातातून फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. कॅच ड्रॉप. अण्णा कंकची कॅच होतीये ड्रॉप.
पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला चेंडूवरती हे घडलं. आता ओव्हर क्रमांक 2च्या दुसऱ्या चेंडूवरती हेच घडतंय. अन्ना कंकला भेटली संधी. या मॅच मध्ये अन्ना कंक किती वेळ थांबतोय, क्योंकि वो रुकेगा तो ठोकेगा, लव वो नहीं झुकेगा, आणि असा तो फलंदाज आहे. अन्ना कंक या सामन्यामध्ये 2 जीवनदान प्राप्त झाले. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. 1.2 चेंडू अखेर 11 धावा. एक वेळ ड्रिंक सोडा, एक वेळ धूम्रपान सोडा, परंतु कॅच सोडू नका मित्रांनो, कारण हा कॅच नव्हता, हा पहिल्या क्रमांकाचा करंडक असेल. कारण चर्चा ही नेहमी विजेत्याची केली जाते. हे पहा, तमाम प्रेक्षक वर्ग आमचे ग्रामस्थ पाहत आहेत. अगदी कोणी आंब्याच्या झाडावर बसलंय, कोणी बांधावर बसलंय, कोणी वावरामध्ये बसलंय, कोणाला जागा मिळाली नाही, काही लोक उभे राहिलेत. आणि बनपुरी गावचं क्रिकेट आहे, आणि या बनपुरी गावाच्या क्रिकेटला सुजलम सुपलम केले आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब असतील, आणि आपल्या प्रीमियर लीगचे अध्यक्ष संतोष मोकाजी शेठ असतील, आणि संपूर्ण कमिटीचं देखील कौतुक होईल तेवढं कमी आहे. सहमत आहे तुझ्यासोबत. फुलटॉ चेंडू लॉफ्ट केला, खेळाडू तिकडे, कॅच आणखीन एक ड्रॉप होतीये. आणखीन एक कॅच बनली असती लहू. या मॅच मध्ये अन्ना कंकनं दुपारच्या जेवणेला घेतली का नशिबाची गोळी. येस, अप्रतिम. अगदी ही कॅच ही बनण्यासारखी होती. आणखी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 12. एक धाव मात्र प्राप्त झाले. 3 झेल सुटलेत अन्ना कंक यांचे, कारण नशीब देखील त्यांच्यावर आज खुश आहे. कारण त्यांनी ज्या प्रकारे खेळ केलाय, ज्या प्रकारे ते लढलेत, कारण ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता, तुम्ही फाईट करता, तुम्ही लढता, त्यावेळेला नशीब देखील तुमच्यावर खुश असतं. पुढचा चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न आपटी बार पाहायला मिळतोय. पंचांकडे नजर असेल, अवांतर चेंडू आलाय या षटकामध्ये. एक अतिरिक्त धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. अन्ना कंक यांचे 3 झेल सुटलेत, आणि 3 झेल म्हणजे पहिल्या क्रमांकाचा करंडक असेल. अगदी सहमत आहे तुझ्या मताशी. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, खेळाडू आहे, कॅचचा कॉल दिलाय, ही कॅच नाही बनली आहे. 1 बाउंड चेंडू गॅदर केलाय, धावा घेतल्या गेल्या तब्बल 2. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. चेंडूचा खेळ झालाय 2. संघाची धावसंख्या 15. व्हॉट अ मॅच. BPL बनपुरी प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म जॅक केलाय मिड विकेटला. रिझन आहे खेळाडू, कॅच आणखीन एक ड्रॉप. या मॅच मध्ये डाईव्ह मारल्या जातात. काही कॅचेस महत्वाचे आहेत, काही कॅचेस अवघड आहेत, पण क्रिकेट कशाला बोलतात. सोप्या कॅचेस सोडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने पकडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. व्हॉट अ मॅच. 1 शॉट. आता यामध्ये धाव फक्त 1 भेटेल. संघाची धावसंख्या आहे शोबोला, अरे म्हणजे 16 धावा. लॉफ केला, यॉर्कर चेंडू, खेळाडू आहे, चेंडू अगदी फर्स्ट सेकंड थर्ड हातामध्ये. कृष्णा मराठेच्या अखेरीस गोलंदाज थकला, एकदाची पकडली, बॅटर आउट, फलंदाज बॅक टू डग आउट. धन्यवाद. कॅच, कारण की ही कॅच मंगेश ज्यावेळी गोलंदाजी करत होता आणि कृष्णानं कॅच पकडली आहे. शेवटी साडूची कॅच, साडूच्या गोलंदाजीवरती बरोबर पकडली कॅच. ही मॅच ज्या बरोबर ना, कैसा छोडेगा वो, साडू आहे माझा, मी का सोडू, आणि बरोबर पकडली कॅच. आमचे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा आपण पाहिलं तर दाखल झालेत अगदी व्यासपीठावरती. ज्या खेळाडूनं तब्बल 9 चेंडू 9 षटकार लगावण्याचा रेकॉर्ड केला आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये तुफान या नावानं नावारूपीस आला, ते सुनील सागावकर व्यासपीठावरती उपस्थित आहे. सुनील दादा, तुझं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. डायमंडचा हिरा आणि पाटणचा तुफान व्यासपीठावरती विराजमान झाला, त्याचा मी मनापासून स्वागत करतो. धावसंख्या 17 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. अन्ना कंक यांचा 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 17 रन्स ऑन बोर्ड.
षटक क्रमांक 3 साठी दाखल झाले ते विघ्नेश. अण्णा कंक या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील, किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील यावर मात्र धावांचं गणित अवलंबून असेल. आणि दुसऱ्या बाजूला टीम केदार चॅम्पियन. या मॅच मध्ये त्यांना अण्णा कंक यांची विकेट हवी आहे आणि विघ्नेश ती विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील. 17-1. की एका बाजूला ज्या पद्धतीने फायनल मध्ये दाखल झाले संपूर्ण टीम आपण पाहिले तर केदार चॅम्पियन प्रवास चांगला राहिला. तुम्ही आधी काय खेळ केला विसरून झालो, अब क्या खेलेगा वो बता. तू आत्ता काय खेळ खेळणार हे प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये राहणार आणि उद्याची टी न्यूज बनणार. यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला, स्लिपला खेळाडू, चेंडू त्याच्याकडून सुटतोय. फिल्डिंग आज नाही चांगली राहिली. लॉंग स्टॉपला भाग 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 मिल्का भाग. अगदी एक दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. बॅटिंग करत असताना फलंदाज गणेश गुरव बोलत असेल व्हाईट बॉल +2 धावा. धावा येऊ देत कशाही येऊ देत. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता बाई. आणि सध्या तेच फलंदाज बोलत असेल यार, कारण की सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चंगळ्या बोलेल तसं नाही चाललंय. मॅच मध्ये एक्स्ट्रा धावा आपण बोलेल तसं चाललंय, कारण की सध्या धावा फक्त आहेत 20. 20 रन्स ऑन बोर्ड. गणेश गुरव ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. 2.1 चेंडूंचा खेळ झालाय. 20-1. या मॅच मध्ये गणेश गुरव यांना देखील चांगला खेळ करावा लागेल, कारण अण्णा कंक यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आज दिवस देखील चांगला राहिलाय गणेश गुरव यांचा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. व्हाईट बॉल. या अवांतर धावा रोखाव्या लागतील, अन्यथा दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला या संकटामध्ये टाकू शकतात. थांबावे लागतील या धावा, कारण की इथे तुम्हालाच खेळ करायचा आहे, इथे तुम्हाला सिद्ध व्हायचं आहे. आणि ही मॅच आहे जी फायनलची आहे. खूप मोठा प्रवास राहिला प्रत्येक टीमचा या मॅच मध्ये. कित्येक संघाला पाणीपत केले, कित्येक संघाला खडे चारलेत. हलक्या केल्याचा प्रयत्न, खेळाडू कव्हरला. ही कॅच आपण हातामध्ये होती, निसटली. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, 2 रन. तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन यार. अण्णा कंक का मला ग्रेट खेळाडू म्हणतात. स्वतःच्या धावा तर वेगाने धावतायत, परंतु संघासाठी काय धावा मैदानामध्ये चालू आहे. ज्या 1 धावा होती तिथे मात्र 2 धावा अगदी सहजरित्या परावर्तित केल्यात. 23-1. गणेश गुरव वैयक्तिक 2 धावा, अण्णा कंक 8 धावा. अद्याप या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 4 चेंडूंपैकी 1-2 चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील गणेश गुरव, कारण अंतिम लढत आहे. आता नाही तर तब्बल 12 महिने 365 दिवस 52 आठवडे तुम्हाला वाट पाहावी लागेल BPL ची. म्हणून तर धावावं लागतं या ट्रॉफीच्या मागे. हलक्या करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू डॉट जातोय. कमबॅक कसा असेल, असा असेल. एक डॉट आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 23 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक सध्या आपण पाहतोय अगदी 3 आणि चेंडू झाले तब्बल आतापर्यंत 3. प्रगती पथावरती ओव्हर क्रमांक 3 सध्या चालू आहे. धावा 23 आहेत. या धावा सॅटिस्फाईड आहेत. मॅच चांगली बनेल. पुढून घेण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव, कारण की आज विषय एकच की ज्या पद्धतीने खेळ राहिला अण्णा कंकचा. रिप्ले टेलिकास्ट सध्या दाखवलं जाते. ओमसा MTC. क्लिअरिटी पहा, क्वालिटी पहा, ही सध्या दाखवली जाते. वाव, कारण की ज्या पद्धतीने क्लिअरिटी इंटरनॅशनल फिलिंग न तुला दिलंय आणि तदनंतर अगदी झूम साइड कॅमेरा. बॅट्समिंग केली जाते बॅटीच्या अगदी बॉटमला आणि एका बाजूला अण्णा कंक यांच्या बॅटमधून जर षटकार आला तर अनिल कंक यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपये. नो ATM, नो फोन पे, नो जीपे, नो चेक, ओनली कॅश. आणि त्यांनी सांगितलं हो आहे कॅश. 200 रुपये. मॅच बनते, पैसा लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच बनत नाही गुरु. मॅच तशीच आहे. हा यू आर वेरी चालाक ब्रो. डेड बॉल. अन्ना है नीचे, फ्लॉवर समझे क्या. मॅचला ही मजा आहे भाऊ, आपण कशाला आहोत. गणेश गुरव पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर चेंडू. स्क्वेअर मारा. एक अवांतर चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज विघ्नेश यांच्या माध्यमातून सातत्याने टप्पा मात्र चुकतोय. इथे टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि तर तुमचा विजय टप्प्याच्या बाहेर जाऊ शकतो. ऑब्विसली बाहुबली मधला कटप्पा जेवढा महत्वाचा होता, या प्रत्येक मॅचला टप्पा तेवढा महत्वाचा आहे.
कारण की ही मॅच आहे केदार चॅम्पियन बनण्यासाठी आणि नाईकबा 11 ट्रॉफी उचलण्यासाठी मॅच आहे. चॅम्पियन एक ही बनेगा. लॉफ करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड, अपील उचलली जाते. हा दबाव टाकण्याचं षडयंत्र किताबों से ज्यादा चेहरे बात करते. या मॅच मध्ये शांत उभे राहिले दोघेही. टीमची टोटल ठरणार. जो 100% देईल तो राजा होणार या मॅचचा, या स्पर्धेचा, बीपीएलची. आणि बीपीएलची ट्रॉफी तुमच्या घरात नाही तर घराला घर पण नाहीये, हेही खरं आहे. व्हाट अ मॅच. 26 धाव फलकावर 3 षटकांचा खेळ झालाय. 6 चेंडूपैकी अण्णा कंग किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील त्यावर या धावसंख्येचं गणित अवलंबून असेल. आज ज्या प्रकारे ग्रँड फिनाले आपण पाहतोय, अंतिम लढत, आणि कोण होईल मिस्टर बीपीएल हे देखील पाहायचंय. कारण चर्चा ही नेहमी विजेत्यांची केली जाते, चर्चा ही नेहमी पहिल्या क्रमांकाची केली जाते. आणि अण्णा कंगनं जर षटका मारला तर पवन कंग यांच्याकडून किती, 1,00,000 रुपये, नाही गलती से मिस्टेक, 1,00,000 रुपये. अब आएगा मजा गुरु. मोठं मॅच यार. पवन कंगनं छातीवर हात ठेवला. आगे मत बोलो. मॅचच्या दिशेने जाऊयात. गोलंदाजीसाठी दाखल झालाय. लफ केला जातोय चेंडू. आपण पाहिलं तर हवेमध्ये अगदी खेळाडू आहे. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 200 रुपये जमा. आई उचलला जातोय. खेळाडू आहे लॉंग ऑनला. चेंडू आपण पाहिलं तर आप्पा, मी मारत नाही, मी तोडतो, मी फोडतो, मी असाच खेळतो. वोड बॅटिंग. आपलं पॅटर्न वेगळं आहे आणि हे सांगत असताना अण्णा नेता तिसरा येईल का. राहुल मोकाशी यांच्यावर आक्रमण केलंय. या विनिकीला आपण पाहिलं फुलटॉस चेंडू होता. ज्या पद्धतीने येऊन घेण्याचा प्रयत्न राहिलाय. येस, अंपायर कॉल, अंपायर कॉल. अगदी बीमर आहे का, कमरेच्या वरती आहे का, चेक करा. थर्ड अंपायर सुनील सर आहेत. ऑब्वियसली बहुत ऊपर है दूध का दूध पानी का पानी. इट्स नो बॉल. थँक्यू कॅमेरा वर्क, खूप छान. फ्री हिट वरती जर षटकार येतोय तर अनिल कंक यांच्या माध्यमातून 200. वा, काढलाय त्यांनी पूर्णपणे. एटीएम ऑन केलंय. संघाची धावसंख्या आहे 40. फ्रीचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं एक धाव करण्याचा प्रयत्न, नकार दिला. नॉन स्ट्रायकिंग एंड. ओ माय गॉड, ज्या पद्धतीने हा थ्रो केला जातोय, कारण की डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. गणेश गुरव यांना जास्त काही करायचं नाही, फक्त एक धाव घेऊन तुम्हाला अण्णा कंक यांना स्ट्राईक वरती आणायचं आहे. कारण अण्णा कंक वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 22 धावा केल्यात आणि ज्या खेळाडूने आजचा दिवस नाही तरी संपूर्ण बनपुरी प्रीमियर लीग गाजवले त्या खेळाडूला तुम्ही नॉन स्ट्राईकवर जास्त वेळ ठेवू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला केदार चॅम्पियन अण्णा कंक यांना नॉन स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न करतील. थोडासा बाहेर ठेवला जातो चेंडू. आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक चिकी धाव. विकेट कीपर एक धाव कंप्लीट केली त्याच्या डोळ्याच्या समोरून. आंख ओके नीचे से. आणि अगदी संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 41. 41 धावा धाव फलकावर. अण्णा कंग नाबाद 22.
ते आले स्ट्राईक वरती. गोलंदाज राहुल मोकाशी पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू, अगदी भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय आणि त्याचा फायदा मात्र घेतला जाईल. फलंदाज धावबाद. वन रन्स ऑन बोर्ड, 1 to go. शेवटचा चेंडू स्टॉकस्वीप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अगदी क्षेत्ररक्षक डीपला आहेत परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतील, धुवायचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील अंकित केली जाते. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चेंडू हातामध्ये, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पहिल्या डावाचा होतोय की समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना 1 शॉट म्हणजे एकच धाव इथे शेवटच्या चेंडूवर येईल. पहिल्या डावाचा खेळ होतोय समाप्त. टीमची धावसंख्या नाईक बाय 11. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 42 आणि 43 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. केदार चॅम्पियन, 43 रन्स टू विन. पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ केदार चॅम्पियन. दुसऱ्या बाजूला नाईक बाय 11 आदरणीय श्री प्रमोदजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि आज निश्चितच या स्पर्धेचे आधारस्तंभ श्री महेशजी पाटील साहेब आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. शिंगमोडेवाडी आणि बनपुरी हा 3 किलोमीटरचा रस्ता जोडणं हा महेश पाटील साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि सगळं काही या रस्त्याचं मंजूर झालेलं काम आणि भविष्यामध्ये येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये हा निश्चितच रस्ता मात्र पूर्ण होईल. आणि ज्या प्रकारे बनपुरी आणि बाचोली रोड झाला तो रस्ता मात्र संपूर्ण आपल्या शेतकरी बांधवांसाठी, अगदी ऊस उत्पादन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी फायद्याचा झालेला आहे. हे महेश पाटील साहेबांचा दूरदृष्टी करणारा नेतृत्व, आपल्या बनपुरी गावचा मान, बनपुरी गावचा अभिमान आणि बनपुरी गावचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्याबद्दल जर विचार केला तर आपल्याच बनपुरी गावामध्ये 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी 11वी 12वी तळमावली येथे शिक्षण पूर्ण करत असताना आपलं पुढचं शिक्षण कराड YC कॉलेज इथे मात्र पूर्ण करत असताना आपल्या व्यवसायाची मात्र पहिल्यापासून लहानपणापासून त्यांना प्रचंड आवड होती आणि व्यवसायाचे धडे मात्र त्यांनी आपल्या आईचे चुलते आदरणीय श्री मधुकरजी सावंत यांच्याकडून मात्र गिरवले. आणि या व्यक्तिमत्वाला क्रिकेटची देखील प्रचंड आणि मोठी आवड आहे. कारण काय नसावी, कारण प्रत्येकाला मात्र आपल्या गावाचा विकास करायचा असतो, प्रत्येकाला आपल्या समाजाचा विकास करायचा असतो आणि समाजकारण आणि आपला व्यवसाय यामध्ये समन्वय साधत असताना आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब यांचं नेतृत्व मात्र बनपुरी गावाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बनपुरी गावाचा कुलदैवत नाईकबा आज फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटकमधून भाविक भक्त या बनपुरी गावामध्ये येतात. आणि पंकजदादा पवार यांनी बनपुरीचा श्री नाईकबा याचे काही ओळी लिहिलेल्या आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ब म्हणजे बनपुरी ग्रामी दक्षिणेस बैसला शिव अवतारी. न म्हणजे टीम फिल्डिंगला चला प्लीज. टीम जास्त उशीर झाला, लगेच फिल्डिंगला चला टीम, कारण की सेकंड इनिंग मध्ये अंधार येऊ शकतो. यासाठी विनंती करेल आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. येस, थँक्यू टीम, थँक्यू सो मच. टीम नाईकबा 11 त्वरित फिल्डिंग लावून घ्या कारण 6:21 अवधी झालाय. आणि आपण चर्चा करत होतो बनपुरीचा श्री नाईकबा. पंकजदादा यांनी लिहिलेल्या काही ओळी. ब म्हणजे बनपुरी ग्रामी दक्षिणेस बैसला शिव अवतारी. न म्हणजे नमन तुला ग्रामदैवता कृपा तुझी अमावरी. पु पुण्य लाभे पुण्य जन्मीचे अमुचे तुमचा आशीर्वाद लाभला. रीत तुझ्या चैत्र यात्रेची अवघा महाराष्ट्र भेटीला. चाहूला लागते निसर्ग राजा तुझा सण जवळ येता. श्रीफळ तुझा वाहतो भक्तीने गुलाल खोबरे उधळतो. नावाचा जय जयकार सह्याद्रीच्या कुशीत दुमदुमतो. ईश्वर तू जगाचा तुझ्या नावाचं सांग भलरण कमला. आणि बा म्हणजे बाई नाईकबा राजा तू रक्षाचे समत भक्त जनांना. आणि बनपुरी गावावर या नाईकबाची कृपादोषी सदैव राहील. फिल्डिंग लावून घ्या. 40 टार्गेट आपण पाहिलं तर तब्बल 43 धाबेचं 43.
प्रवीण प्रवीण सुतार. ए प्रवीण दादा आहे इकडे. प्रवीण दादा आत बोलवतात तुला दादा. जावा. चला प्लीज क्रिकेट. केदार चॅम्पियन 43 धावांचं लक्ष आहे. चला विनंती करेन फिल्डिंग लावून घ्या, कारण 6:23 अवधी झालाय. 6:25 ला पहिला चेंडू टाकला जाईल. प्लीज आघाडीचे बॅटर देखील मैदानात झालेत. ग्रँड फिनाले महाअंतिम सोहळा आणि कोण होईल या बनपुरी प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचा चॅम्पियन आणि कोणाच्या नावावर हा पहिल्या क्रमांकाचा करंडक राहील हे ठरवणारी ही मॅच आहे. आता नाही तर तब्बल 365 दिवस 12 महिने 52 आठवडे आणि 8760 तास तुम्हाला वाट पाहावी लागेल या बनपुरी प्रीमियर लीगची. आणि कोण होईल मिस्टर BPL. LG वॉशिंग मशीन कोणत्या खेळाडूच्या घरी जाईल. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. बरोबर घड्याळामध्ये टाइम झालाय 6:23 अवधी. दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू. अण्णा कंक समोर बॅटर. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेग. अण्णा कंक ही एक वेगळी ओळख राहिली सर. अकिया सुनील सागावकर यांच्याकडून प्राइज की या ओव्हर मध्ये जो षटकार लगावेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहे एका षटकाराला. मॅच चांगली बनवली जाते. अनिल कंक साहेब यांच्या माध्यमातून विकेट घेतले तर 200. एक षटकाराला 200, दुसऱ्या विकेटला 200. अबाय का माझा पुढे घेण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू डॉट जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. हे बनपुरी गावचं क्रिकेट आहे. ज्या प्रकारे आयोजन कमिटीचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे. 2 दिवस या खेळपट्टीवर स्पर्धा पार पडते सर. खेळपट्टी अजून टणक आहे आणि हा चेंडू ज्या प्रकारे पडल्यानंतर टेक ऑफ घेतला या चेंडूला उसळी प्राप्त होते. म्हणजे कशा प्रकारे खेळपट्टी बनवली असेल या ग्रामीण भागामध्ये. आज बनपुरी प्रीमियर लीगचा आपण थरार पाहतोय. दोन्ही बाजूने खेळवली जाणारी पहिली ग्रामीण क्रिकेटमधील पहिली स्पर्धा आहे. अप्रतिम दैदिप्यमान नियोजन. खोदून काढण्याचा प्रयत्न मंगेश यांचा. 1 धाव मात्र प्राप्त होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. तिसऱ्या चेंडूवर मात्र धावांचा श्री गणेश झालाय. 43 करायचे आहेत आणि एका धावेने टीमचं खातं उघडलं जात आहे. आता 21 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. टीम केदार चॅम्पियन. जर चॅम्पियन व्हायचं असेल तर खेळ तसा करावा लागेल. दुसऱ्या बाजूला टीम नाईक बाच्या नावाने खेळते. नाईक बाई 11. हाफ टॅकर चेंडू. राहुल यांनी फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात आहेत आणि 4थ्या चेंडूवर सांघिक यश प्राप्त केलंय. अण्णा कंक यांनी फलंदाज आउट. तुम्हाला जीपे केले जातील. मॅच ऑन आहे. 1 चेंडूवर अगदी 1 गडी बाद 1 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत अमित. आता अमितला अगदी न कोणाला केदार चॅम्पियन. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड वेग. ते तर्रार गोलंदाज अण्णा कंक. या खेळाडूची चर्चा का बनपुरी पासून पाटण तालुका, पाटण तालुक्यापासून राजधानी सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यापासून पुणे आणि पुणे पासून नवी मुंबई पर्यंत होत असते. का मी PTPL मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू खेळतो. हे मात्र खेळ त्यांचा खेळाचं प्रात्यक्षिक. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 5 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केले आणि ते देखील मॅन्डेट 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ टॅकर. या जमिनीचा सुगंध देत असताना आपटी बार. उसळता चेंडू. तेच तर्रार वेगवान गोलंदाज आणि या मातीचा सुगंध देत असताना शेवटचा चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाची होते सांगता. 18 चेंडूमध्ये आता करायच्यात 42 धावा.
बटेंगे तो खतम हो जाएंगे, यासाठी सांभाळून केलं जात आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅट स्विंग केली जाते, कारण की आज बॅटिंग करत असताना मंगेश या मॅच मध्ये कनेक्शन प्रॉपर करण्या थोडस लांब राहतोय, की हा मंगेश गतवर्षी फॉर्म मध्ये पूर्णपणे टच. बीपीएल गतवर्षी तिसरं पर्व गाजवलं, हिला डाला था भाई. या लीग मध्ये चौथ्या वर्षी थोडा शांत आहे, थोडा लफ केला जातोय, उचलला आहे खेळाडू कॅच साठी, त्याच्या डोळ्यासमोर चेंडू. तोपर्यंत भाई एक ही प्लॅटफॉर्म पे एक ही गाडी, एकच धाव घेतली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे जाते. अण्णा कंक यांनी मगाशी उल्लेख केला की पहिल्या 3 पर्वामध्ये त्यांचा संघ नॉकआउटमध्ये दाखल झाला नव्हता आणि चौथ्या पर्वामध्ये पहा त्यांची टीम अगदी अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले. आणि अण्णा कंक यांना माहीत आहे मोठ्या मॅचमध्ये कशा रणनीतीने खेळ करावा, कारण मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे अण्णा कंक. यष्टांच्या मागून सगळी सूत्र हलवत आहेत. जो बॅनर आपण पाहतोय महेंद्रसिंग धोनी, त्यांनी यष्टांच्या मागून सगळी सूत्र हलवली होती भारतीय क्रिकेटची, आणि या मॅचमध्ये टीम नाईक बाई 11ची सूत्र हलतायत यष्टांच्या मागून अण्णा कंक. अगदी निवास पाटील त्यांनी तो अगदी MS धोनी कट्टर फॅन बॅनर त्यांनी लावला, आणि यष्टांच्या मागे तसाच आहे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. कारण की पूर्णपणे बॉलिंग आपण पाहिलं तर पाय पकडले जात आहेत, धावा दिल्या जात नाहीये. धाव संख्येला ब्रेक लावलाय, हँड ब्रेक खेचलाय, बेडा ठोकलेत पायामध्ये. बॉलिंग अटॅक जबरदस्त, फुल टॉस तोही खेळता आला नाहीये. कारण की हा फुल टॉस का नाही खेळलाय, माना की आज रविवार आहे, आज काही लोक नाही खात लॉलीपॉप, पण हा लॉलीपॉप चेंडू मारणं गरजेचं होतं. कदाचित बॅटर आज रविवारचा नसेल खात लॉलीपॉप. डॉट 15 चेंडू करायचे आता विजयासाठी 40. एक मोठा फटका तुमच्या धावगतीला वेग देऊ शकतो. समोर फलंदाज मंगेश मोहिते कॅप्टन आहेत, आक्रमण करावं लागेल. मंगेश मोहिते पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, यष्टी रक्षण लाजवाब, अप्रतिम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करतायत अण्णा कंक. यष्टांच्या मागून काय चेंडूला पकडला गेला. ज्या पद्धतीने तो या आधीच्या मॅच पासून लढत आला, प्रत्येक जण कौतुक आवर्जून करत राहिलाय त्याचं. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, तोही कॅरम फटका, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, पाय घसरलाय तरी धावावी लागते, फेकी चांगली, डायरेक्ट थ्रो नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. एक्के दुक्के से मैच बनेगा नाही भाई, कुछ बड़ा सोचना पडेगा. या मॅच मध्ये एकेरी दुहेरीने फक्त धावा बनतील. तुला जर मॅच बनवायची आहे तुला मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. मॅच रिक्स घेतल्याशिवाय बनणार नाही. आशिक बनता रिक्स से, मॅच बनेगा रिक्स से. पुढे घेण्याचा प्रयत्न, दांडी 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 गुल, विकेटचं पतन. दाखल झाले गोलंदाजीसाठी. बॅट स्विंग केली जाते. यावेळी गेला आपण पाहिलं विकेट किपर लॉंग स्टॉप. चेंडू अगदी निसटला, एक सिंगल धाव. चेंडू अगदी वेगानं जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. आणि आमचे अनिल कंक यांच्या माध्यमातून कोणी षटका मला तब्बल 200 रुपये 200 रुपयाचं प्राइस कोणी षटका लगावला तरी. नाही 200. ओ व्हाट अ बॉल यार, व्हाट अ बॉल. आज ये दे डाला विकेट. ले लो भाई आप. भाई तू जरूर पळू शकतो, भागा दौडा जरूर हूं, कभी मैच छोड़ के भागा नहीं हूं मैं. तसं खेळावं लागेल. नाराज झाली मॅच. 10:35 ची मॅच आहे. मॅच संपली नाही अजून. 10 चेंडूमध्ये तुम्हाला फक्त
6 चेंडू बाहेर मारायचे आहेत या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 8 धावा. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 2. मॅच ऑन आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना राहुल यांच्या साथीला कृष्ण मराठे. सुनील कंक यांचे अनिल कंक यांच्या माध्यमातून कृष्णानं जर षटका लगावला तब्बल 200 रुपये पवन दादानं सांगितलंय. कृष्णा दादाने षटका मारला प्रत्येक षटकाला 100 रुपये. हो दे खर्च. ये ना चल बे, आपको खेलना पडेगा मॅच में. खेळावं लागेल मॅच मध्ये, मॅच बनवावी लागेल. लफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली. नो मॅन्स लँड मध्ये एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. कृष्णा सांगतोय थांब नको, माझ्यावरती लागले मोठं प्राइज. एक षटका मारू दे, आजचा सगळा पैसा कव्हर करू देत. कृष्णाच्या बॅट मरून षटका राहिला तर एक वेगळी मजा येईल. येणारे 7 चेंडू आणि 33 धावेची गरज. लॉक करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन, बॅटर आउट. कंग साहेब बोलतात उससे तुझ्याकडून 200 घ्या परत. मॅच यार फसले का. 6:33 ची गरज आहे. सहा बॉल 33 ची गरज. वेलकम डीजे अद्वैत. चेंडू लॉफ्ट केला जातोय. की कहाणी फक्त तर पहिली तर थोड्याशा बॉलची राहिले. गुड लेन स्पॉट, डॉट बॉल. तीन चेंडू आता बाकी आहेत आणि आमचे व्यवस्थापक वा ते असं आपण खुर्च्या घेऊन या असं रणजित दादा असे सगळे कमिटी मेंबर सध्या आपण पाहताय लागले कामाला. कारण की आता वेळ आहे बक्षीस समारंभ आणि खऱ्या अर्थानं पाहुण्यांचे सन्मान. मॅचला सुरुवात होईल. आज लकी ड्रॉ पण आहे. उचलला जरूर, मात्र या मॅचची कहाणी एक चेंडू अवजी बाकी आहे. रुको जरा. शेवटचा चेंडू आणि बनपुरी प्रीमियर लीग 2025